Hello students, today we are going to we have started this topic 3.1 expansion of ideas. So it is a writing skill, the first topic in the writing skill unit 3 and 3.1 is expansion of idea. So expansion म्हणजे जेव्हा आपण एलोबरेट करतो, एखादी गोष्ट स्पष्ट करतो, स्पष्टीकरण करतो, वर्णन करतो, त्याला म्हणतात एक्सपान्शन. सो एखादं स्टेटमेंट तुम्हाला दिलं, एखादी फ्रेज आहे, एखादी म्हण आहे, एखादं वाक्य आहे, त्या वाक्यात छोटंसं वाक्य असतं, छोटीशी फ्रेज असते, पण त्याच्यामध्ये खूप मोठा अर्थ असतो. सो तो अर्थच तुम्हाला डिस्क्राईब करायचा आहे या रायटिंग स्किलमध्ये. हेच तुमचं कौशल्य आहे, वापरायचं आहे की दिलेलं वाक्याचं किंवा फ्रेजचं, वाक्यप्रचाराचं, म्हणीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे तुम्हाला. ते कशाप्रकारे द्यायचं आहे ते तुम्हाला इथे थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. बघा, एक्सपान्शन ऑफ आयडिया हे रायटिंग स्किलमध्ये. सो तुम्हाला एक्झाममध्ये हे 4 मार्क्ससाठी येतं. एक्सपान्शन ऑफ आयडिया हे काय आहे बघा. इज टू एलोबरेट ॲन आयडिया इन अ पॅरेग्राफ फ्रॉम फॉर्म. सो एका पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ती आयडिया जी आहे, ते वाक्य जे आहे ते एलोबरेट करायचं आहे, म्हणजे वर्णन करायचं आहे किंवा स्पष्ट करायचं आहे. पॅरेग्राफ म्हणजे अ पॅरेग्राफ इज नेसेसरीली अ सिरीज ऑफ कनेक्टेड सेंटेन्सेस विच डेव्हलप्स द टॉपिक सेंटेन्स. सो दिलेल्या वाक्याचं स्पष्टीकरण करणारा बरीचशी एक वाक्य तुम्ही एकत्रितरित्या लिहिणार. टॉपिक सेंटेन्स काय असतं. इट इज अ सब्जेक्ट प्रपोजिशन statement expressed in a sentence. A good topic sentence is brief and encapsulates the central theme. Ideally it is written in 3 parts. So expansion of idea 3 parts मध्ये लिहिलेलं असतं बघा. फर्स्ट इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, सेकंड कोअर कंटेंट and third concluding paragraph. Topic sentence can never be removed from a paragraph. सो टॉपिक सेंटेन्स पॅरेग्राफमधून तुम्ही काढू शकत नाही. हे 3 प्रकारात अशा 3 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहायचं आहे. तर पहिला जो पॅरेग्राफ आहे इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये काय लिहायचं आहे बघा. अ गुड पॅरेग्राफ इज ऑलवेज असोसिएटेड विथ अ टॉपिक सेंटेन्स आयदर ॲट द बिगिनिंग, in the middle or at the end. The symbolism or the idea should be clearly understood. The literal, symbolic, metaphorical meaning needs to be given. To expand an idea, the focus should be on words and expression of thoughts to put forth the hidden meaning or deeper thought behind the given idea. In short, the given idea needs to be well evaluated and interrupted accordingly. पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की ते आयडिया कशाबद्दल आहे, त्या आयडियाचं इंट्रोडक्शन, म्हणजे त्या आयडियाबद्दल प्राथमिक स्वरूपात तुम्ही काय सांगू शकाल, तुम्हाला कळलेला अर्थ. कोअर कंटेंट सेकंड पॅरेग्राफ. कोअर म्हणजे आपण जसं म्हणतो सेंट्रल आयडिया असं म्हणतो ना, कोअर म्हणजे सेंट्रल. सो त्या त्याचा गाभा काय आहे हे तुम्हाला जास्त मोठं पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. कोअर कंटेंट हा मोठा पॅरेग्राफ असणार आहे इंट्रोडक्टरीपेक्षा. बघा, वाईल इलॅबोरेटिंग व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ द आयडियाज रिमेंबर दॅट द फॉलोइंग पॉईंट्स नीड्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. तर खालची पॉईंट्स लक्षात घ्यायचे आहेत. एक्सप्लोर पर्स्पेक्टिव्स, गिव्स अँड इन्स्टन्सेस अँड ॲनेक्डोट्स, एक्सपिरियन्सेस ऑर इवन पर्सनल एक्सपिरियन्सेस. सो दिलेल्या वाक्याचं तुम्हाला जास्त स्पष्टीकरण करण्यासाठी एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. स्वतःचे अनुभव असले तर चांगली गोष्ट आहे. ते वाक्य प्रूव्ह करण्यासाठी, ते वाक्य चिठ्ठूत म्हणजे सत्यता पडताळण्यासाठी तुम्हाला अनुभव द्यायचे आहेत, एक्झाम्पल द्यायचे आहेत कुठे असलेले. ओके, किंवा काही कथा असतील तर त्या छोट्याशा किस्से द्यायचे आहेत. देअर शुड बी युनिटी अँड क्लॅरिटी ऑफ थॉट्स. तुमच्या विचारांमध्ये क्लॅरिटी पाहिजे ते तुम्ही लिहित असताना, आणि एकवाक्यतासुद्धा पाहिजे आहे. त्या वाक्याला विरोध होईल अशी वाक्य तुम्ही लिहिता कामा नये.
एक्सपान्शन ऑफ आयडियामध्ये जे दिलेलं वाक्य आहे, दिलेलं स्टेटमेंट आहे, त्याला पूरक असं, ते सिद्ध होईल असं, ते सत्य आहे हे सांगणारीच वाक्य तुम्हाला लिहायची आहेत. Maintain coherence and a logical link between two distinct points between the sentences. For this, discourse markers, conjunctions, and conjunctive phrases can be used. Each paragraph or point should support the central idea, but proportion of space should be kept in mind. So proportion of space म्हणजे more important ideas, more space, less important idea, less space. सो महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर जास्त तुम्ही भर दिला पाहिजे, जास्त लिहायला पाहिजे. मायनर जे मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही कमी लिहिलं पाहिजे. प्रपोर्शन ऑफ म्हणजे याला म्हणतात प्रपोर्शन, प्रमाण. प्रपोर्शन ऑफ एम्फसिस इज ॲन इम्पॉर्टंट आस्पेक्ट. इट सिम्पली मीन्स कीपिंग द principal subject in place of prominence throughout the paragraph. Avoid too many ideas. Remember that this is the most creative part to demonstrate your language skill. सो खूप सारे आयडियाज नाही द्यायच्या तुम्हाला. जी मेन स्टेटमेंटमध्ये तुम्हाला जे म्हणायचं आहे, थीम सांगितलेलं आहे, त्याला धरूनच तुम्हाला वाक्य किंवा विचार तुमचे किंवा आयडियाज मांडायच्या आहेत. आणि शेवटी आहे कन्क्लुजन. हा शेवटचा पार्ट येणार आहे, तिसरा पॅरेग्राफ कन्क्लुजनमध्ये. म्हणजे जसं आपण निष्कर्ष म्हणतो, कन्क्लुजन म्हणजे ॲट द एंड वी नीड टू सम अप सुटेबली विथ स्ट्रॉंग अँड रिलेव्हंट पॉईंट. शेवटी तुम्हाला स्ट्रॉंग आणि रिलेव्हंट म्हणजे मुद्देसूर, योग्य पण स्ट्रॉंग असा मुद्दा तुम्हाला लिहायचा आहे, पॉईंट लिहायचा आहे. Use of proverbs appropriate at the end with a similar meaning sentences gives in the topic sentence. For example, the given one is tit for tat. You may sum up using another similar one. Reap as you sow. So शेवट करताना तुम्ही दिलेल्या वाक्याला सिमिलर असा अजून एखादं सेंटेन्स, एखादं वाक्यप्रचार किंवा एखादं इडियम तुम्हाला द्यायचं आहे की जे त्याला मीनिंग सिमिलर असेल, म्हणजे समान असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहायचं आहे 3 पॅरेग्राफमध्ये. पहिला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, कोअर पॉईंट, नंतर कोअर कंटेंट आणि शेवटी कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. सो इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ट्रॅव्हल ब्रॉडन्स द माइंड. हे तुम्ही वाचा. त्याच्या आधी त्याच्यानंतर अजूनसुद्धा मी तुम्हाला रिटर्न फॉर्ममध्ये 2 आयडियाज लिहून देते, 2 एक्सपान्शन ऑफ आयडियाज. सो ते तुम्ही वहीत लिहायचं आहे. आज आपण इथे थांबूयात. थँक्यू.